रात्री खोटं खोटं झोपायचं नाटक करणाऱ्या लेकीला असं नाकात वळवळ करून उठवलं आणि सकाळी नाक चोळत पेंगत पडलेल्या लेकीला म्हणलं उठ लवकर, नाहीतर मीच सगळं खाऊन टाकीन. नंतर आंघोळ वगैरे झाल्यावर तुम्हा सर्वांना असा नमस्कार करून हिने माझा असा गोड पा घेतला आणि बळजबरी माझ्या पायात तसे सॉक्स घातले. खोडीच्या लेकीला मस्ती करण्यासाठी आजीकडे सोडून ऑफिसला निघालो आणि घरी आल्यावर बब्बू याच्यामध्ये आजोबा कुठे आहेत, आजी, पप्पा, मम्मी, बाई कुठे याच्यामध्ये, आणि ह्यो कोण आहे मग, कोणाचा, नाही बर तुझा दादा आहे, कुठं आहे तो. असं म्हणल्यावर थोडा वेळ कन्फ्यूज झाले